नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बऱ्याच वर्षांनी सर्वजण मित्र आमच्या प्रिय जिवलग मित्राचा बर्थडे होता, त्यामुळे सर्वजण एका बेकरी शॉपमध्ये एकत्र आलो होतो। आमच्यापेक्षा जास्त खुश होता बेकरीवाला, कारण दिवसभराचा बिझनेस हा त्याचा एका घंट्यामध्ये होणार होता। त्याने आम्हाला वेगवेगळे केक दाखवले आणि सर्व मित्रांनी विचार करून एक केक सिलेक्ट केला। त्याच्यानंतर बर्थडे बॉयला आम्ही अशा प्रकारे सजवलं, डोक्यावर मुकुट, गळ्यात हार, आणि तो जामच खुश होता। त्याहीपेक्षा जास्त आनंद वाटत होता तो म्हणजे कॅमेरामनला। बर्थडे बॉयला तो काय मुकुट आवडला नाही म्हणून त्याने काढून टाकलं, आणि दुसऱ्या मित्राला स्लोगन आवडत नाही म्हणून त्याने तेही काढून टाकलं केकवरचा। बर्थडे बॉय विचार करत होता नेमका बर्थडे करायला लागलेत का केकची नासधूस करायला लागलेत। हा विचार करत असेल का बर्थडे करायला लागलेत का नासधूस करायला लागलेत, केक घेतलाय कशाला मग। त्यातल्या त्यात बर्थडे बॉयची घालमेल होती की त्याला सतत घरून मेसेजचा फोन येत होता, त्याच्यामुळे त्याला घरी जायची गडबड लागली होती। तो सगळ्यांना म्हणत होता एक तर लवकर करून घ्या म्हणजे मला घरी जाता येईल। दुसरे मित्र त्याची खिल्ली उडवल्याशिवाय राहत नव्हते, पण त्यातल्या त्यात गडबडीमध्ये पटकन केक उरकून घेतला। याहीपेक्षा जास्त गडबड तो शेजारचा जो टाळावाज होता त्याला होती, कारण त्याला वाटत होतं कधी एकदाचा केक कट होतोय आणि मी त्यातला एक पीस उचलून खातोय। अशा तऱ्हेने मित्राचा बर्थडे साजरा झाला। हे बघा, त्याने एक पटकन केक उचलला आणि साईडला जाऊन खात होता। तो माझ्या कॅमेरापासून वाचला नाही आणि साईडला जाऊन खात होता। हे लक्षात येताच तो परत बर्थडे बॉयपाशी गेला आणि फोटो काढण्याला उत्सुक झाला। त्याच्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी एकत्र फोटो काढले आणि बर्थडे साजरा केला। वेगवेगळ्या पोजेसमध्ये त्याचे फोटो काढण्यात आले। सर्वजण मित्र खुश होते आणि बर्थडे बॉय जास्त खुश होता।